नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे हायकोर्ट बॉम्बे अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. सरळ सेवा भरती आहे आणि या सरळ सेवा भरतीमध्ये स्टेनोग्राफर या पदाची भरती आहे. हायकोर्ट बॉम्बेच्या अंतर्गत नागपूर ब्रांचमध्ये ह्या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत. व्हॅकन्सीचं नाव आहे स्टेनोग्राफर. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती आहे, ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत याची तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूयात. पहिलं आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेड. याच्या एकूण 4 व्हॅकन्सी आहेत आणि दुसरं आहे लोअर ग्रेडच्या, याच्या देखील व्हॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे रोलचा. याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट 4 पोस्ट आहेत आणि वेटिंग लिस्टवरती 1 कॅन्डिडेट आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला पेमेंट जे आहे ते S20च्या अनुक्रमे देण्यात येईल. हायर ग्रेडसाठी पेमेंट आहे 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये आणि याशिवाय अलाउन्सेस देखील याच्यामध्ये ग्राह्य धरले जातील. दुसरी गोष्ट आहे लोअर ग्रेडच्या, याच्यासाठी 1 व्हॅकन्सी आहे आणि वेटिंग लिस्टला 1 आहे. याच्यामध्ये पे मॅट्रिक्स आहे तुम्हाला S18 नुसार देण्यात येईल 49,100 रुपये ते 1,55,800 रुपये आणि प्लस इन्सेंटिव्ह वगैरे असतील, अलाउन्सेस असतील. सो एवढं प्रचंड प्रमाणामध्ये पेमेंट आहे. सो तुम्ही अजिबात फॉर्म भरायला विसरू नका. याच्यामध्ये एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे पात्रतेचा तो आहे एज लिमिट ओपनसाठी आहे 21 वर्षाची मिनिमम आणि 38 वर्षाची मॅक्सिमम एज लिमिट. त्यानंतर SC ST साठी 21, हे सगळ्यांसाठीच मिनिमम एज हे 21 आहे, परंतु SC ST साठी जे आहे ते 43 वर्षापर्यंत आहे. आणि जर हायकोर्टामध्ये जर तो एम्प्लॉईज असेल, त्याच्याकडे प्रॉपर थ्रूआउट त्याच्याकडे चॅनलमधून तो गेला असेल तर तो नॉट अप्लाय किंवा एजचा कोणताही क्रायटेरिया त्याच्यासाठी नसणार आहे. सो एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शिक्षण किती आवश्यक आहे बघा. स्टेनोग्राफरसाठी त्याने कमीत कमी एखाद्या युनिव्हर्सिटीच्या मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीची डिग्री त्याने प्राप्त केलेली पाहिजे. 4 वर्षाची ती 5 वर्ष डिग्री असेल, मग जर डिग्री लॉमधली जरी असेल तरी देखील चालण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये बघा की गव्हर्नमेंटची कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम जी आहे ती GCC TBC ही सुद्धा ITI हे 100 वर्ड पर मिनिट इंग्रजीमध्ये आणि शॉर्ट हँडमध्ये 40 वर्ड पर मिनिट हे त्यांनी इंग्रजी टायपिंग केलेलं आवश्यक असणं आवश्यक आहे. आणि यासाठी कॉम्प्युटर सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरच्या सर्टिफिकेटमध्ये बेसिक गोष्टी येणं आवश्यक आहे, जसं की विंडोज, त्यानंतरने मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, MS वर्ड आहे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना येणं आवश्यक आहेत. त्यानंतर युनिव्हर्सिटीची जी एक्झाम आहे ती युनिव्हर्सिटीची एक्झाम देखील त्याची क्रॅक असणं आवश्यक आहे. याच्यासाठी DSC DO ESCC या देखील परीक्षा MSCITच्या त्याला ग्राह्य धरल्या जातील. ते म्हणजे बघा स्टेनोग्राफरची जी आहे लोअर ग्रेडची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा सेम हाच क्रायटेरिया आहे. फक्त याला जे GCC TBCचं टायपिंग आहे त्यासाठी 80 वर्ड पर मिनिट आहे इंग्रजीचा आणि 40 वर्ड पर मिनिट हे असणार आहे. सो याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट्स जे आहेत ते अपॉइंटमेंट त्याची कशी असली पाहिजे एलिजिबिलिटी, की तो भारताचा सिटिझन तो असणं आवश्यक आहे. जो तो नसेल तर त्याच्यामध्ये एंट्रन्स त्याला दिली जाणार नाही. आणि याच्यामध्ये बघा की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा कंटेम्प्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर त्यांनी केलं तर त्याला रिजेक्ट करण्यात येईल. त्याच्यानंतर कोणतीही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये नसली पाहिजे, त्याला कुठल्याही डिस्क्वालिफाय केलेला नसला पाहिजे. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बायका त्याला नसल्या पाहिजे, 2पेक्षा जास्त मुलं त्याला नसली पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे नागपूर ब्रांचच्या नावे. आणि यासाठी शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट कशा प्रकारे करणार आहे तर सगळ्यात पहिले त्याचं जे काही अर्ज प्राप्त होतील त्यानुसार त्याची छाननी होणार आहे आणि त्या छाननीनुसार इंटरव्ह्यूच्या टेस्टसाठी त्यांना बोलवलं जाणार आहे. सो याच्यामध्ये बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे सुटणार आहे ते बॉम्बे हायकोर्ट.nic.in याच्यावरती 24 तारखेपासून सुटलेले आहेत आणि हे 7 फेब्रुवारीपर्यंत सुटणार आहेत. आणि त्यानंतर ती लिंक जी आहे ती बंद होईल. मग याच्यामध्ये सुरुवातीची जी रजिस्ट्रेशन फी आहे ती 200 रुपये तुम्हाला भरावी लागेल आणि SBI बँकेमध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एंट्री मिळेल. मग त्याच्यामध्ये तुमचा सगळा जो काही नंबर आहे, सगळा पिनकोड नंबर, ईमेल ID सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित मेन्शन करायच्या आहेत. आणि यासाठी जो तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये SSC HSC ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सुद्धा तुम्हाला टोटल मार्क याला किती पडलेले आहे, तुमचा जो आहे तो कम्युनिटिव्ह ग्रेड पॉईंट किती होता तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. तुमचा फोटोग्राफ आणि 40 KB आतमधली तुमची सही वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. आणि सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर आय ॲग्रीला क्लिक करायचं आहे. यानंतर ऑनलाईन पेमेंट जी आहे ते SBI कलेक्टच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येईल. याच्यामध्ये जे रजिस्ट्रेशनची फी आहे ती 200 रुपयांची आहे आणि यासाठी जे काही युजर मॅन्युअल आहे ॲडिशनल चार्जेस त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घेतले जाणार नाहीत. आता याच्यामध्ये बघा तुम्ही हायकोर्टचं जे आहे
त्याच्यानुसार SBI कलेक्टचा प्लॅटफॉर्म त्याला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये स्कीम फॉर एक्झामिनेशन कशा प्रकारे आहे, कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारणार आहेत. आता बघा सगळ्यात पहिले स्टेनोग्राफरची टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. याच्यामध्ये बघा शॉर्ट हँड डिटेक्शन तुम्हाला इंग्लिशमधून करायचं आहे 100 वर्ड पर मिनिटच्या अनुषंगाने. 2 पॅसेज तुम्हाला दिले जातील 500 शब्दांचे. ते टोटल टाईम ट्रान्स्क्रिप्शन ऑफ पॅसेज ऑन कॉम्प्युटर 30 मिनिटामध्ये तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. याच्यासाठी मॅक्सिमम मार्क हे 40 आहेत आणि याच्यामध्ये मिनिमम पासिंग मार्क 24 आहेत. 5 मिनिटाचा तुम्हाला वेळ देण्यात येईल. त्यानंतर स्पीड टायपिंग इंग्लिशमध्ये तुम्हाला 400 शब्द देण्यात येतील. हे 10 मिनिटासाठी 40 मार्क मॅक्सिमम आणि 20 मार्क पासिंगचे आहेत. आणि व्हायवा तुमची तोंडी परीक्षा 20 मार्काची घेण्यात येईल. असे मिळून 100 मार्कामध्ये तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे. लोअर ग्रेडसाठी देखील तशाच प्रकारचा साधारणतः क्रायटेरिया असणार आहे. सो याच्यामध्ये तुमचं जे शॉर्ट लिस्टिंग झालं, तुमचं टायपिंग समाधानकारक असलं, कोणत्याही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये झाल्या नाहीत आणि अगदी व्यवस्थित तुमचं झालं तर त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये शॉर्ट हँडची टेस्ट असणार आहे, टायपिंगची टेस्ट असणार आहे आणि वायवाची एक्झाम असणार आहे. आणि याचा सगळा रिझल्ट जो आहे तो सगळ्या स्टेजमधून पार केल्यानंतर तो जो तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची ऑफिशियल वेबसाईट जी की bombay.highcourt.nic.in याच्यावरती आहे. आणि याच्यामध्ये पर्सनल कम्युनिकेशन कोणत्या प्रकारचं केलं जाणार नाही. तुम्हाला फोन वगैरे करून सांगितलं जाणार नाही की तुम्ही पास झालाय वगैरे, तर ते तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटला चेक करावं लागणार आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, एकदा तुमचं सिलेक्शन झालं, तुमचं नाव ते यादीमध्ये आलं, त्याच्यानंतर तुम्हाला वायवाच्या झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं. मग त्यावेळेस तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, हे बर्थ डेटच्या प्रूफसाठी मागितलं जाईल. त्यानंतर तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं की 10वी 12वी पदवी, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा लॉचं ग्रॅज्युएशन कुठं केलं आहे, मग त्याच्या सगळ्या ओरिजिनल मार्कशीट्स तुम्हाला मागवले जातील. त्यानंतर तुमचं जे काय टायपिंगचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मागवण्यात येईल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्ही समजा नाव बी बदललं असेल लग्नानंतरचं त्याचं सर्टिफिकेट. सो अशा प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये समजा ॲडिशनल डॉक्युमेंट्स काय आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण खाली बघणारच आहोत. आता याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट बघायला लागणार आहे, त्यानंतर वेटिंग लिस्ट पण लागेल. म्हणजे समजा 10 लोक सिलेक्ट करायचे असेल तर 11 लोकांची लिस्ट लागेल. 11व्या नंबरला एक वेटिंग लिस्ट असेल. समजा कोणाचे डॉक्युमेंट चुकले, काय झालं तर त्याच्यामध्ये लगेच त्याला वरती करता येतं. सो दॅट्स वाय एक प्रॉबॅबिलिटी आहे याच्यामध्ये मॅक्सिमम सिलेक्शन होण्याची. समजा आता अदर इम्पॉर्टंट म्हणजे इन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये परीक्षेला येताना तुमचं आधार कार्ड वगैरे सगळं घेऊन यायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड जे असेल ते सगळ्या गोष्टी तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला काहीच हरकत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी मे बी चेंज होऊ शकतात. समजा अचानक जागा वाढल्या तर त्याच्यामध्ये तुमचा पण चान्स होऊ शकतो. आता याच्या बघा फॉर्म भरायचा आहे सेल्फ डिक्लेरेशनचा, की मी असं असं आहे, असंच माझं वय आहे, इथं मी राहते आणि जी काही एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी मला एवढी मुलं आहेत आणि माझ्यावरती कुठली क्रिमिनल केस नाही आहे. सो याची तुमची सही करायची आणि ही ॲप्लिकेशनसुद्धा ओरिजिनल लागणार. त्यानंतर समाजामधले जे काय प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा घ्यायचं आहे. तुमच्या ओळखीच्या 2 लोकांची नावं लिहायची त्याच्यामध्ये आणि त्याचं सर्टिफिकेट लिहायचं. सो अशा प्रकारचा ड्राफ्ट आणि फॉर्मॅट तयार करून तुम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये तुम्ही पेश करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही आता वेबसाईट पण तुम्हाला सांगितलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्मसुद्धा चेक करू शकता ह्या वेबसाईट. आणि ही जी PDF ची जाहिरात आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. सो धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन नोकरीविषयक जाहिरातींसाठी, नोकरीविषयक ताज्या घडामोडींसाठी रोजगार कट्टा या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला 100% हेल्प करा. तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना, तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील त्या तुमचे सगळ्यांना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला अजिबात विसरू नका. 100% शेअर करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचू द्यात. ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, ज्यांनी टायपिंगचे क्लासेस लावलेले होते, अशा टायपिंगच्या इन्स्टिट्यूटला देखील तुम्ही फॉरवर्ड करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतील आणि पास होतील. सो अशाच ताज्या घडामोडीसाठी नक्कीच रोजगार कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.